हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे सगळं देवदर्शन कंप्लीट झालं आहे आणि कोल्हापूरमधून बाहेर निघलो आहे. आणि रोडची नावं तर इतकी डेंजर होती की म्हणजे अक्षरशः समजत नव्हतं. आता लक्षातही नाही आहे रोडची नावं. आणि कसं बसं मॅप लावून वगैरे कोल्हापूरमधून बाहेर पडलो आणि त्यानंतर आम्ही आता निघालो आहोत गणपतीपुळेसाठी निघालो. आणि तुम्हाला क्लायमेट सांगते, वातावरण इतकं सुंदर होतं ना की अक्षरशः बाहेर उतरून असं बसू वाटत होतं, शांतता फील करू वाटत होती, इतकं म्हणजे सुंदर. आणि सनसेट तर तुम्हाला सांगते की खूप छान सनसेट. आणि त्यानंतर निघालो पुढे गणपतीपुळेसाठी. तर गणपतीपुळेमध्ये पण पोचायला आम्हाला रात्र झाली आणि अगोदर रूम घेतली. आम्हाला आहे ना समुद्राच्या बाजूला रूम घ्यायची होती, बट तिकडे रूम्स अवेलेबल नव्हत्या. मग त्यानंतर इकडे आतमध्ये थोडी रूम भेटली. आलो, सामान ठेवलं, चेंज केलं आणि तुम्ही बघू शकता सकाळचा पण अजून माझा मेकअप आहे तसा आहे, फ्रेश. आणि मग सामान वगैरे ठेवलं, फ्रेश झालो आणि जेवणाची ऑर्डर दिली होती. पण मग इकडे थोडंसं आम्हाला वेट करायला लागणार होता, कारण की अगोदरचे पण जेवणं चालू होते, टेबल हे फुल होते. मग थांबलो, थोडासा वेट केला आणि नंतर जेवण केलं. सकाळी उठले, रात्री झोपलो होतो, खूप लेट झालं होता. सकाळी उठले, आवरलं, फ्रेश झाले. आणि तुम्ही बोलताल की समुद्रावर हिने शॉर्ट्स वगैरे घालायचे, तर हे काय घातलं आहे, ड्रेस, पंजाबी ओढणी वगैरे घाला. तर असं काही नाही आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं होतं, त्यासाठी मग असा छान ड्रेस घातला. आणि मी सकाळी लवकर उठले होते कारण की मला सनराईज बघायचा होता, पण तो दिसला नाही कारण की क्लायमेटच पावसाचं होतं, म्हणून मग आम्हाला तो तर काही दिसला नाही. आणि मग मी आवरलं, फटाफट आंघोळ केली, ब्रश वगैरे सगळं केलं, आवरलं आणि एकटीच निघाले समुद्राकडे. मी विचारलं त्यांना, एक होते तिकडे बाबा, त्यांना विचारलं तर ते बोलले इकडून थोडंसं पुढे गेले की लगेच समुद्र आहे. मग मी निघाले एकटीच. बाकीचे सगळे घरचे होते रूमवर, आवरत होते, फ्रेश होत होते, कोण उठलं नव्हतं, काय आवरावर वगैरे चालू होती. एकटीच आले आणि तुम्हाला सांगते समुद्राचा जो आवाज आहे ना, इतकं भारी. त्यानंतर दादा आला, मला कॉल केला होता, तू कुठे आहे? मग दादा आला, मग त्याला बोलले चल आपण थोडंसं पुढं जाऊ. तिकडे ना अशी खडक होती, अशी दगडं. त्याला बोलले चल आपण तिकडं जाऊ आणि फोटोशूट वगैरे थोडंसं करू. मग असं आम्ही पुढे चाललो होतो. आणि समुद्र म्हणजे खूप छान, म्हणजे चांगलाही तेवढं आहे, घातकी पण तेवढाच आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण आम्ही निघालो पुढे आणि इकडे खडकावर येऊन बसलो. जगात कुठेच इतकी शांतता नसेल तेवढी इथे होती. फक्त लाटांचा आवाज, बस सुकून, आणि निघू वाटत नव्हतं. आणि मग तेवढ्यात मग फोन आला मम्मीचा की आवरा, झालं आहे का तुमचं? आमचं आवरून झालं आहे, आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी. आणि ते आमच्या अगोदर मंदिरात पण पोचले होते, आमच्या अगोदर मंदिरामध्ये. मग आम्ही गेलो दोघेजणं आणि खूप छान. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.